brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भाजपचे काही आमदार प्रायव्हेट जेटने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दाखल झाले आणि राज्यभरात चर्चा सुरू झाली. आमदार चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुमित वाघमोडे आणि माध्यम समन्वयक नवनाथ बन काल चार्टर्ड प्लेनने नागपुरात पोहोचले. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निकटवर्तीयांच्या प्रायव्हेट जेटमधील प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. वादाची चिन्ह दिसताच आमदार चित्रा वाघ यांनी पोस्टही डिलीट केली. पण त्यानंतरही एक प्रमुख प्रश्न पुढे आला. भाजप नेत्यांनी मुंबई ते नागपूर प्रवास केला, ते प्रायव्हेट जेट कोणाचे होते? या प्रश्नाचं उत्तर चित्रा वाघ यांनीच त्या काल केलेल्या पोस्टमधून दिलं होतं. चित्रा वाघ यांची ही पोस्ट पहा. चित्रा वाघ म्हणतात, महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आज आमचा दादा प्रसाद लाडच्या चार्टर्ड विमानाने विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण भाऊ दरेकर, आमदार सुमितजी वानखेडे आणि नवनाथ बन आम्ही नागपूर विमानतळावर दाखल झालो. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पोस्टमधून हे चार्टर्ड प्लेन प्रसाद लाड यांचंच आहे हे स्पष्टपणे सांगितलं. याचे पडसाद विधान परिषदेच्या सभागृहातही उमटले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी प्रसाद लाड यांचं नाव घेत टोला लगावला. आणि दुसरे एक सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदय येत आहेत. काल इंडिगोमुळं अनेकांना त्रास झालेला आहे. किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली. तिकीटं सगळेच विकत घेतात, तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत, त्यामुळे जाऊ शकतील. कारण की सगळेच चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत. कुठं आहे प्रसाद, कुठं आहे? तेच म्हणणं, प्रसादकडेच बघितलं मी. त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं अशी माझी विनंती आहे. चित्रा वाघ यांनी पोस्ट डिलीट केलेली असली तरी तोपर्यंत अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले. गजाभाऊ या एक्स हँडलवरून इथे भक्त एसटीने धक्के खातायत, जनरलने फिरतायत आणि नेते प्रायव्हेट जेट विकत घेतायत असं म्हणत निशाणा साधला. आणखी एका एक्स हँडलवरून जनता इंडिगोमुळे त्रस्त आहे, पण भाजप आमदारांना त्याचं टेन्शन नाही. नागपूरला अधिवेशनासाठी त्यांना विशेष विमानाची सुविधा असते अशी टीका केली गेली. 2022मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात प्रसाद लाड यांनी 152 कोटींची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. त्यावेळी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांची चर्चा होती. आता त्यांची लाडकी बहीण चित्राताईंच्या चार्टर्ड प्लेन प्रवासाच्या पोस्टमुळे प्रसाद लाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.